यवतमाळ जिल्ह्यावर पाणी टंचाईचं भीषण सावट पसरलंय। जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पात्र आता पूर्णपणे कोरडी पडली आहेत। नद्यांनी तळ गाठल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाण्यासाठी मोठी तडजोड नागरिकांना करावी लागते। नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागते। तर दुसरीकडे पाळीव जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर झालेला आहे। दरम्यान याच भीषण परिस्थितीचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी संजय राठोड। पाहूयात। गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात तापमानाचा पारा झपाट्याने वाढतोय। त्यात कधीकाळी 12ही महिने खळखळून वाहणारी नदी आज पूर्णपणे कोरडी पडली। त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। इथं पाळीव प्राणी आहेत, त्यांना सुद्धा पाण्यासाठी भटकंती करावं लागत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा, अरुणावती, आडाण, निरगुडा, वर्धा अशा प्रमुख नद्या, या प्रमुख नद्या अनेक ठिकाणी कोरड्या पडलेल्या आहे। पूर्ण नदीमध्ये पाणी नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। प्रचंड पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय। तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे। नेमकी नदीमधील पात्र कोरडी पडल्यामुळे नागरिकांना प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचं चित्र सध्या तरी यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।